नहीं आता मैं तिकडे आपण आता निघालेलो आहे 32वा आदिवासी सांस्कृतिक संमेलन जे आहे यावर्षी पानखेडा पिंपळनेर जिल्हा धुळे या ठिकाणी आणि थोड्याच वेळात आपण आता तिथं पोहोचणार आहे. परंतु नमस्कार भाई और बहनों, हम लोग आज आए हैं पानखेड़ा पिंपलनेर जहाँ 32वां आदिवासी एकता सांस्कृतिक महासम्मेलन होने जा रहा है और इस सांस्कृतिक महासम्मेलन में हम शामिल होने जा रहे हैं. इस सम्मेलन की विशेषता ये है कि इस सम्मेलन में अलग अलग राज्य में से बहुत सारे आदिवासी बांधव यहाँ आते हैं और अपना कल्चर दिखाते हैं और उस कल्चर के बारे में हम लोग जान लेंगे. तो आइए चलिए देखते हैं क्या है आदिवासी परंपराओं और क्या है आदिवासी कल्चर. ये आप सामने देख रहे हो वो है मुख्य प्रवेश द्वार, जो कि मैं आगे जाकर बाद में बताऊंगा. लेकिन यहाँ लगभग 10-11 लाख लोग इकट्ठा होने का अंदाज इस संयोजन समिति ने किया है. और आप देख रहे हैं सामने जो देख रहे हैं वो 300 स्टॉल यहाँ लगाए जा रहे हैं. और इसका विशेष ये है कि यहाँ सिर्फ आदिवासी लोगों ने बनाया गया वस्तु और जो कुछ चीज़ें वही स्टॉल पे आपको मिलेंगे, दूसरी चीज़ें आपको नहीं मिलेगी. आदिवासी सांस्कृतिक सम्मेलन जहाँ पावनखेड़ा में संपन्न हो रहा है और इस जगह आज महारैली का आयोजन किया है, जो कि अभी मंडप के द्वार पर पहुंच रही है. और इस महारैली में सब आदिवासी भाई अपनी अपनी संस्कृति कल्चर जो कि आज तक उसने जतन किया है उसके बारे में वो हर साल हर दिन अपनी संस्कृति से जीना चाहते और उसका ये नमूना है जहाँ सब लोग डांस करते नाचते हुए उसमें अपने संस्कृति का दर्शन दिखाते हुए सब आदिवासी बांधव. ये हमारे महाराष्ट्र के आदिवासी भाई अपनी कला का प्रदर्शन करते हुए और ये उसके बाद सम्मेलन उठते बोलते यही महाराष्ट्र में और मध्य प्रदेश में और राजस्थान में ही इसका उपयोग किया जाता है. बहुत खूबसूरत से ये वाद्य बजाते हैं और उसके सामने नाचते हुए आदिवासी बांधव. ये डफ वाद्य बोलते इसको, ये महाराष्ट्र और गुजरात में ज़्यादातर शादी ब्याह में बजाते और बहुत ही खूबसूरत ढंग से अपने कला का प्रदर्शन करते हैं. आपली पारंपरिक आदिवासी संस्कृती जतन करण्याचा मोठा प्रयत्न सगळे आदिवासी बांधव
करत आहेत. त्यामुळं अर्थातच त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी दैनंदिन जगण्यामध्ये आदिवासी संबळ नृत्य जे की वेगवेगळ्या सणा समारंभाच्या निमित्ताने आदिवासी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवताना आणि हे संबळ नृत्य दिमाखात सादर होत आहे. ही सगळी गर्दी आहे, हे सगळे लोक आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंगाट आपल्याला कळणार नाही, कुठल्याही प्रकारचं निर्माण होत नाही. त्यामुळं आदिवासी म्हणजे शिस्तीने उत्सव साजरे करणारे लोक अशा प्रकारची ओळख यामध्ये तयार झालेली आहे. ये है भाई आदिवासी का उत्साह और ये है आदिवासी का जोश. ये आदिवासी की संस्कृति है. ये जब नाचते हैं तो अपना दिमाग लगा के नाचते हैं. महिला सुद्धा होत्या आणि हा अतिशय द्रष्टा आदिवासी आपल्या संस्कृतीचं दर्शन करताना, ढोल वाजवताना आणि आपल्या संस्कृतीचा उंच समोर बैलगाडीतून आपल्या आदिवासींची प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची बैलगाडीतून मिरवणूक, महारॅलीतून मिरवणूक काढताना हे आपले हे आहेत मध्य प्रदेशातून आलेले आदिवासी बांधव कलाकार आणि ते सादर करत आहेत ढोल नृत्य. आणि या ढोलाचं वजन सुमारे 7 किलो आहे आणि इतक्या वजनाचा हा ढोल हे कलाकार 2-4 तास कमरेला बांधून वाजवतात आणि त्यावर आदिवासी बांधव त्यांच्या ऐशीमध्ये डौलाला डान्स करतात. ही आहेत आदिवासींची प्रेरणास्थाने, ज्यांनी आदिवासी संस्कृती, आदिवासी लोक यांच्या जडणघडणीमध्ये, यांच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणूनच ते आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान बनलेले आहेत. यामध्ये ये है आदिवासी का पारंपरिक वाद्य, इसको पावरी वाद्य बोलते हैं.
महासंमेलनाच्या प्रसंगी या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि सुमारे 300 पेक्षा जास्त स्टॉल इथं लावण्यात आलेले आहेत आणि या स्टॉलवर आदिवासींनी बनवलेल्या वस्तू आणि निरनिराळ्या गोष्टी इथं मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचं प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी केली जाते आणि आपण बघत आहात मोठ्या प्रमाणात प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे हे सगळे आदिवासी बांधव आहेत आणि हा आहे मुख्य स्टेज आणि या ठिकाणी आदिवासींनी पारंपरिक पद्धतीनं निसर्ग देवताची पूजा मांडलेली आहे आणि यानंतर विचाराचा आदान प्रदान देणारा कार्यक्रम याच मंचावर संपन्न होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा रात्री याच ठिकाणी आदिवासींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे बघितला त्याबद्दल आपला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. आपण सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांना